नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारी भेंड्याची भाजी आज बनवत आहोत. तर सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतली आहे आणि ती छान स्वच्छ धुवून अगदी व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहे. भेंडी कधीही ओली चिरायची नाही, नाहीतर ती चिकट होते. भेंडीला ऑलरेडी खूप चिकटपणा असतो. तर साधारण अशा छोट्या-छोट्या साईजमध्ये मी आता ह्या भेंडीच्या काचऱ्या करून घेतल्यात आणि दुसरी साईडला एका बाजूला पसरट असा पॅन मी गरम करत ठेवलाय. भेंडीची भाजी करताना साधारण पॅन हा नेहमी पसरटच वापरायचा. खोलगट पातेलं किंवा कढई घेऊ नये. तर तेल गरम झालंय. 2 ते 3 पळ्या तेल मी यात घातलंय. आता यामध्ये अगदी साधी सोपी फोडणी करतेय. अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे मिरचीचा ठेचा. हा साधारण 6 ते 7 मिरचींचा ठेचा असेल. तर तो सगळं मिक्स केलंय व्यवस्थित आणि त्यात आता आपली चिरलेली भेंडी घालायची आहे. भेंडीला ही फोडणी व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे, हलक्या-हलक्या हाताने. कारण भेंडीला तार खूप सुटते. तर हलक्या-हलक्या हाताने आपण ही भेंडी कोट करून मग त्यावर झाकण ठेवायचे आहे. जास्त नाही, अगदी 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवलं ना, की भेंडी व्यवस्थित शिजते. पण त्याला तार मात्र असते आणि आपल्याला इथे भेंडीची भाजी कोरडी करायची आहे. चिकट-चिकट नकोय. त्यामुळे आता झाकण काढून झाल्यावर आपल्याला तिला थोडा वेळ म्हणजे एक 5 ते 6 मिनिटं परतत राहायला लागेल. तर ह्यावेळी गॅसची जी फ्लेम आहे, ती तुम्हाला एकदम बारीकच ठेवायची आहे आणि मंद गॅसवर ती भेंडी परतत राहायची आहे. लक्षात ठेवा, अजूनही आपण मीठ घातलेलं नाहीये. जोपर्यंत भेंड्याच्या भाजीचा चिकटपणा पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत मीठ घालायचं नाही. 2 ते 3 मिनिटं अजून परतली आहे आणि आता थोडासा ब्राउनिश कलर त्या भाजीला येत चालला आहे. इथे टोटल मी 6 ते 7 मिनिटं मंद आचेवर भाजी व्यवस्थित परतल्यावर आता मी भाजीत साधारण 1 चमचा मीठ घालते. सोबतच 2 ते 3 चमचे खोवलेला नारळ घालते. यावेळी इथे तुम्ही शेंगदाण्याचं कूटही नारळाऐवजी वापरू शकता. पण आमच्याकडे खोबरं घालूनच भाजी आवडते, त्यामुळे आम्ही खोबरंच घालतो. तर आता हे खोबरं आणि मीठ हे सुद्धा व्यवस्थित भाजीला कोट व्हावं, म्हणजे भाजीत एकजीव व्हावं यासाठी पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट भाजी परतली आणि त्यानंतर गॅस बंद करून कोथिंबीर पेरून घेतली. झटपट होणारी, कमी साहित्यात होणारी भेंडीची भाजी तयार आहे. नक्की ट्राय करा. आवडल्यास रेसिपी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.